नमस्कार मित्रांनो, आजची आपली रेसिपी आहे तिळगुळाची। संक्रांतीला 2 दिवस असतानाच तिळगुळ बनवले होते, परंतु व्हिडिओ अपलोड करता आली नाही, त्यामुळे लेट व्हिडिओ अपलोड करत आहे। अगदी झटपट होणारे हे तिळगुळाचे लाडू अर्ध्या तासामध्ये 60 पेक्षा जास्त तिळगुळाचे लाडू बनवले आहेत। चला तर ह्याची रेसिपी कशी आहे ती तुम्हाला दाखवते। अगदी अर्ध्या तासामध्ये हे तिळगुळ बनवून तयार होतात। त्यासाठी मी इथे खोबरं जे आहे ते खिसून घेतलं आहे आणि ते बघा ह्याप्रमाणे भाजून घेतलं आहे। त्याचप्रमाणे पाव किलो तीळ घेतले आहेत, पॉलिशचे तीळ घेतले आहेत आणि ते सुद्धा चांगले भाजून घेतले आहेत। त्याचप्रमाणे शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। आणि बऱ्याच जणांना तीळ कसे भाजायचे ते माहित नाही, तर तीळ भाजताना जेव्हा त्याचा तळतळ असा आवाज यायला लागतो, तीळ उडायला लागतात, तेव्हा तीळ भाजून पूर्ण होतात, तोपर्यंत तीळ भाजायचे। त्यानंतर शेंगदाणे मी इथे 1 वाटी घेतले आहेत आणि हे बघा भाजून घेतल्यानंतर असे ह्या प्रकारे मी फोडून घेतले आहेत, जेणेकरून आपल्याला लाडूमध्ये ते चांगले वळता येतील। त्यानंतर एका मोठ्या परातीमध्ये मी तीळ, खोबरं आणि शेंगदाणे जे ते एकजीव करून घेतलेत आणि त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेतली आहे, म्हणजे वेलची पावडर चांगली आपली एकजीव होईल। त्यानंतर आपण इथे गूळ जे आहे ते वितळून घ्यायचं आहे। इथे मी पाव किलोच गूळ घेतला आहे, पाव किलो तिळासाठी पाव किलो गूळ वापरला आहे आणि आता हे गूळ चांगलं असं वितळून घेतलं आहे। गूळ तयार झाला आहे की नाही परफेक्ट असं। आणि हे गूळ जे मी आहे ते चिक्की गूळ घेतला आहे, आपलं नॉर्मल गूळ नाही घेतला आहे। चिक्की गुळामुळे काय होतं, आपले लाडू जे आहेत ते छान खरपूस असे बनतात। त्यानंतर लाडू जे आपलं जे गूळ आहे ते तयार झालं आहे की नाही ते चेक करण्यासाठी हे बघा मी एक पाण्याच्या वाटीमध्ये हे अशाप्रमाणे गूळ टाकून घेत आहे 1 थेंब। ते जर असं गोळा झाला तर समजायचं आपला गुळाचा पाक एकदम परफेक्ट असा तयार झाला आहे। आता मी हा गुळाचा पाक जो आहे तो गॅस बंद करून घेत आहे आणि आपण जे मगाशी मिश्रण बनवून घेतलं ते मिश्रण तिळाचं ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। गॅस मी बंदच ठेवला आहे, नाहीतर आपला पाक जो आहे तो जास्त कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे मी गॅस बंद केला आहे। आणि आता हे सर्व मिश्रण गुळामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। चिक्कीचं गूळ जे आहे ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते, त्यामुळे जर तुम्हाला असं वाटलं की आता आपलं मिश्रण मिक्स होत नाहीये तर तुम्ही परत थोड्या वेळासाठी म्हणजे 1-2 मिनिटासाठी गॅस लावून घेऊ शकता। आणि त्यानंतर मी पुन्हा गॅस बंद करून घेतला आहे आणि बघा चांगलं एकजीव करून घेतलं आहे। परफेक्ट असं पाव किलो तिळाला पाव किलो गूळ परफेक्ट होतं। त्यानंतर हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत, म्हणजे लाडू जे आहेत ते पटापट चांगले असे वळले जातात। आणि तूप ह्याच्यासाठी लावायचे की चटका कमी लागतो, तरीसुद्धा तूप लावल्यानंतर सुद्धा चटका लागतोच, परंतु तुपाने छान अशी शाईन सुद्धा येते आणि चांगले पटापट लाडू वळले जातात। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं मिश्रण पुन्हा थोडंसं घट्ट झालं आहे तर तुम्ही पुन्हा गॅसवरती थोड्या वेळासाठी अगदी 1-2 मिनिटासाठी गरम करून घेऊ शकता। चला ह्याच प्रकारे मी सगळे हे लाडू करून घेत आहे। बाजारामध्ये सहज लाडू उपलब्ध आहेत, परंतु घरी बनवलेले लाडूची टेस्ट खूप वेगळी लागते, खूप चविष्ट हे लाडू बनतात। परंतु ज्यांना बनवणं शक्य नाही त्यांनी खुशाल बाजारातून विकत घेऊन लाडू खावे। परंतु असे लाडू जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की एकदा घरी करून बघा, खूप पटकन होतात आणि खूप चविष्ट लागतात। नक्की रेसिपी ट्राय करून बघा। चला तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा झटपट आणि सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस चॅनलवरती अपलोड करत असते। चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।